आपण ताई पुणे मुंबई सातारा करत नाही आलो तो. आपण सातारानीच जायचंय. नाही, ऐक माझं. रिस्क आहे त्या घाटात रिस्क काहीच नाहीये पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट असा विषय आहे की आता जर गेलो ना पुण्यातून तर जाम ट्रॅफिक लागणार आपल्याला. 2 तास जातील. 2 नाही 3 तास जातील. माझा निषेध आहे ह्या ब्लॉगरला. नोंदून घ्या. आणि तुमचे रस्ते चांगले आहेत माणगावचे. माणगावचा रस्ता चांगला आहे. इंदापूर पासून पूर्ण कॉन्क्रीट आहे ताई. आणि त्याच्यापर्यंत कुठे तो तुला कोलाडवरनं घेऊन जाणार मी. कोलाडला गाडी टाकणार. वडखळला नाही जायचं. इंदापूर मार्गी तुम्ही मिळून ठरवलं ना माझा प्लॅन कॅन्सल करायला. नाही, आम्ही गेलेलो त्यांनी लॉजिक. हॅलो ती बा ताई बोलते तुला पण घेतलं असतं. येताना येऊ तुला घ्यायला. चालेल चल. येऊच. ट्रान्सप्लांटची ती चाली पुण्याला. समृद्धी झाली पुण्याला. काय करायला? कॉन्फरन्स आहे लिव्हर ट्रान्सप्लांटची. मी 2 वाजता आल्या कॉल केला होता मी आलो म्हणून. हो पण तुझ्या भाचा 3 वाजता जायचंय ना. आरामात जायचंय ना. करून राहिला होता. मी .3 ला खाली येऊन उभा होतो. आणि मग 3 ला खाली येऊन कुठे? इथे हा गाडीत. अरे मग 3 ला तो सांगते 2 ला आलेलो. तू 3:30 अजून लेट केलास. मी कशाला लेट केलाय? बापासनी कपडे लावून ठेवलेले. अरे पण मावशीने लावले असते ते. 1 ते 2च्या दरम्यान येईन. बरोबर 2 ला आलो. बरोबर मी 2 ला आलो. बोलायला मोकळे. माझी बॅग भरलेलीच होती. हो आमच्या पण भरलेलं. अगं 4000चं करा. तर रस्ते खड्डा कुडू. ते एवढेच पूर्ण नाही जाता येणार. त्याला टेन्शन नको. खड्डा कुडू कुडी किडी. लॉक झालं ते. डोर लॉक होता तर सेंटर लॉक आहे ना. अच्छा. आमची भांडणं चालूच राहणार आहेत. तुम्ही एन्जॉय करा आता आमचा मस्तपैकी रस्ता. आणि मी रिव्हील करतो आम्ही फायनली जातोय कास पठारावरती. सातारा मागाशी बोललो होतो पण कास पठारावरती चाललोय. आणि तुम्ही बघू शकता हा मस्तपैकी आमचा रस्ता. आम्ही ॲक्च्युली तिथं म्हणणं होतं ताईचं की आपण एक्सप्रेस हायवेने जाऊया. आम्ही एक्सप्रेस हायवेने जाता आमचा जो रेग्युलर रूट आहे अलिबाग, नागोठणे, कोल्हाड, माणगाव, महाड, पोलादपूर, प्रतापगड, महाबळेश्वर आणि कास हा एवढा सिनिक रूट आहे. आणि ह्या रस्त्याने जायला जी मजा आहे ती खूप वेगळीच आहे. आणि अशा वेळी ह्या रस्त्याने जायचं म्हणजे पावसाळ्यात मेन म्हणजे पावसाळ्यात तर ही वेगळीच मेजवानी असते. तर ह्या रस्त्याने चाललोय. त्या रस्त्याने आता सध्या मी पोचलो नागोठण्याला. तिथे तो रस्ता एवढा जबरदस्त आहे की गाडी चालवायला एवढी मजा येते की वळणं डांबराचा रस्ता मिळतो. खड्डे फार कमी. जास्त खड्डे नाहीच आहेत त्या रस्त्याला मुळात. तर अशा रस्त्याने जेव्हा जातो तेव्हा गाडी चालवायची मजाच वेगळी असते. असं करत करत आम्ही आलो एकदाची गोवा हायवेला. आता गोवा हायवे बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. काही ठिकाणी म्हणजे खाम, इंदापूर या ठिकाणी आणि लोणारी या 3 ठिकाणी काम चालू. बाकी सगळ्या ठिकाणी रस्ता एकदम नॉर्मल आहे. आणि माणगाव याला पण रस्त्याला प्रॉब्लेम थोडासा. पण बाकी रस्ता ओव्हरऑल बघायला गेला तर 1 नंबर रस्ता केला. कॉन्क्रीटचा रस्ता आहे. आता हे बघताय तुम्ही कांदरपाल्याच्या लेण्यांचा डोंगर येतो कांदरपाल्याला. असं सगळं करत फायनली मी घाटाजवळ आलेलो होतो. जवळपास कोल्हापूरला पोचायला मला एक कोल्हापूरच्या पुढेच होता सावित्री नदी. आणि पुढेच एक 2-3 किलोमीटरवरती घाट चाललो होतो. आणि एकदा का तो आंबेनळी घाट चालू झाला की गाडी रस्त्यावरती धावते ना पळते. नुसतीच पळते. जाम धमाल येते. मला हा घाट का माहिती नाही पण पहिल्यापासून खूप आवडतो गाडी चालवायला. हा रॉकिंग घाट आहे. 40 किलोमीटर वरती जायचं तुम्हाला. 40 किलोमीटर कंटिन्युअस गाडी. तुम्हाला गाडीची ताकद पण कळते. तुमचे ड्रायव्हिंग स्किल काय ती पण कळतं. गाडी चालवण्याची मजा आहे ती ह्या घाटाची उपसर कुठेच नाही.
पुढे मला महाबळेश्वर प्रतापगड गेल्यानंतर महाबळेश्वरला एवढं धुकं होतं उतरायची सोय नाही. मला म्हणजे गाडी चालवताच येत एवढं धुकं होतं. कारण की एक तर माझ्या गाडीचे लाईट्स व्हाईट आहेत, त्याच्यामुळे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात हे किती दाट धुकं होतं. त्या दाट धुक्यामुळे गाडी चालवताना एवढा इश्यू होता. मी लेकव्ह्यू आहे आमचं हॉटेल पर्यंत येईपर्यंत माझी अक्षरशः अशी झाली होती. काय गाडी चालवताना तर गाडी चालवायची होती असं म्हणजे अंगाला थोडा त्रास होता. ताईचं आमचं काय हेच नव्हतं. म्हणजे ताईला धोक्याचा काटा आला, खूप कंटाळा येतो. एवढं धोकं की जवळपास कोल्हापूर पासून आपल्या लेकव्ह्यू रिसॉर्ट पर्यंत पूर्णपणे धोकं होतं. त्याच्यामुळे टाईम उतरलेली होती. सो एक जर्नी जिथे मी चाललोय कास पठारावर, म्हणजे ही जर्नी अशी होती की जिथे मला ड्रोन पण काढायला, ड्रोन शूट पण करायचे होते, पण नाही मिळाले. आणि मी आलोय आपल्या इच्छित स्थळी. कास लेकव्ह्यूच्या कास लेकच्या बाजूलाच ही असलेली प्रॉपर्टी आहे. कास लेकव्ह्यू रिसॉर्ट असंच तिचं नाव आहे. सागर दळवी म्हणून एक आपला मित्र आहे, तो हे हॉटेल चालवतो. आणि समोर तर नमस्कार. आणि एवढा वेळ ड्रायव्हिंग करून जवळपास मी 3:30ला आम्ही निघालो, 9 वाजता इथे पोचलो. 5.5 तास ड्रायव्हिंग नक्कीच झाले. आणि 5.5 तास ड्रायव्हिंग करून झाल्यावरती मी आत्ता इथे आलो आहे कास पठाराच्या इथे. लेकव्ह्यू म्हणून रिसॉर्ट आहे, तिथे पोचलो आहे. एक नंबर एक्सपिरियन्स होता. कारण काय आलं आहे, पोलादपूरवरून जेव्हा घुसलो तेव्हा काय असं वाटलं नव्हतं, पण जसं प्रतापगडचा पायथा टाकला आणि पुढे महाबळेश्वर साईडला आलेलं होतं, धुकं एवढं दाट होतं की गाडी चालवताना प्रॉब्लेम होता. म्हणजे मी एकदम स्लो गाडी चालवत होतो. व्हिडिओमध्ये आहे ते तुम्ही बघितलेत. आणि लिटरली आत्ता पण जिथे तिकडनं महाबळेश्वरनं जेव्हा खाली उतरलो आणि पुढे कासकडे आलो, तिकडे पण सेम कंडिशन की गाडी खूप स्लो चालवायला लागत होती. कारण की 20-30च्या स्पीडनी चाललेलो. आणि आता फायनली आम्ही एका रिसॉर्टला आलो, तिथे नाव आहे लेकव्ह्यू म्हणून. त्यांचं तिथे बाहेर एक छान रेस्टॉरंट आहे, तिथे जेवणार, इथे येणार, झोपणार. सकाळी हा व्ह्यू काय भेटतोय ते ड्रोन आणि ड्रोनच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर आता मी इथे काही जास्त हे करत नाही आहे, काय खाणार ते बघा. आणि आज आपण इथे थांबू आणि उद्या सकाळी उठल्यानंतर काय व्ह्यू आहे तो आपण नक्की एन्जॉय करू. जेवण हे आमचं व्हेजवालं, व्हेजवालं बघा, पिठलं वाव पिठलं आणि भाकरी. आणि तिला ठेचा मिळाला आहे. आणि आम्हाला मस्त चिकनचे पीस आलेत आणि रस्सा आणि तांदळाच्या भाकऱ्या. मला ज्वारीची भाकरी. चल तुला ज्वारीची भाकरी सांगितली ना. येते ऑन द वे. चला तर जेवूया मस्तपैकी. तर जेवण झालेलं आहे आणि आता चाललो आहे रूमवरती. वाजलेलं 11, अजून 1 तास काढायचा आहे मला. कारण की मी जेवल्यानंतर 2 तास तरी झोपत नाही लगेच. तर हा आमचा आत्ताचा नजारा. धुकं बघताय केवढं आहे ते. पुढे आपली गाडी लागली आहे, गाडीत जाऊन सगळं सामान घ्यायचं आहे. ते घेऊन झाल्यानंतर मी रूममध्ये जाणार. आणि रूम टूर उद्या सकाळी मी रूम टूर करणार तुम्हाला तुमच्यासोबत. मी आज काही करणार नाही आहे, कारण की आत्ता रात्रीचं तसं तिथे लाईट्स नाहीत तेवढ्या पायात तेवढ्या. आणि आता बहुतेक ताई आणि दादा झोपलेत की नाही माहीत नाही, जागे राहणार ते बोललेले. अनुराग झोपला असेल तर जाऊन बघूया आता. तो बोलला होता मी गेल्या पडी टाकणार आहे. रूम ओपन झाले, ओपन केली, बघू काय ती. ही आमची प्रॉपर्टी अशी दिसते अंधारामध्ये. आणि हा सगळं लेकव्ह्यू आहे अख्खा, सकाळी बघायला मिळेल. खालच्या रूमसाठी आहे आणि इथे वरती रूमसाठी इकडनं आहे. आणि ही आपली इथे रेक्स्टॉन. मी स्टोऱ्या बघितल्या असतील तर तुम्हाला एक अनुभव येईल की कसा रस्ता होता किंवा काय. म्हणजे मी जास्त काही असं रिव्हॉल्व नाही केलं आहे की मी कुठे चाललो वगैरे. अचानक भयानक ठरवला प्लॅन. ताईचा काल फोन आला, ताईने काल ठरवलं की आपण जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, माझा इव्हेंट झाल्यानंतर निघूया. इव्हेंट निघालो 2 वाजता, 2ला काहीतरी घरी आलो.
3:30ला अलिबाग सोडलं आणि इकडे आलोय फायनली. इथे यायचं तर दिवसा ढवळच यायला पाहिजे असं ह्याच्यामध्ये आपण आलो एक संध्याकाळी 6 नंतर किंवा 7 नंतर तर रस्ता शोधायला खूप कठीण जातो. मला महाबळेश्वरनं इथे यायला 40 किलोमीटरसाठी 1.5 तास लागला. म्हणजे विचार करा केवढा, म्हणजे आता पण धुकं माझ्या मागे आहे पण इथे समोर तुम्हाला दिसेल असं वाहून चाललंय. म्हणजे वारा धुक्याला असं नुसतं हे करतोय. माझ्या मागे जर लाईट आहे त्याच्यामुळे मला एवढा कळून नाही पण तरीसुद्धा तर एक वंडरफुल एक्सपिरियन्स आहे. उद्या सकाळी कास पठारावरती जायचं आहे पण त्याच्या आधी आजूबाजूचं मग ड्रोन तर नक्कीच उडवणार आहे. तर वाट बघा उद्या सकाळची. तर भेटूया उद्या. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवारा भटक्याल आणि लवकरात लवकर इंस्टाग्रामचे पण 1000 फॉलोअर्स पण कंप्लीट करूया. यूट्यूबचे पण फॉलोअर्स आता टार्गेट ठेवूया 5,000 सबस्क्रायबरचं टार्गेट ठेवूया. अजून पण मस्त ब्लॉग येणार उद्या सकाळी तर अजून मजा येणार आहे. सो स्टे ट्यून आणि गुड नाईट.